पहिल्या षटकामध्ये पहिलाच बॉल. स्ट्राईक एंडला निलेश सांबरे, नॉन स्ट्राईक एंडला नंदू माडा. दोन्ही संघांना शुभेच्छा. पहिलाच बॉल, फुल टोल वसूल करेल का? चेंडू येईल सरळ सीमा रेखा पार. षटकार. या षटकाराने मात्र स्वागत केलंय गोलंदाज प्रतीकचं. पुढील बॉल पहिल्या षटकातील. मोठा प्रहार करायचा होता, सरळ बॅटचा वापर. 30 सर्कलमध्ये चांगलं प्रोटेक्शन राहिलं गेलंय आणि नक्कीच डॉट बॉल. एक तेरी तो एक मेरी. दोन्ही संघांना काही जबरदस्त या ठिकाणी खेळी साकारत असताना एका बाजूला पण पहिला युवा माहीम संघ, तर एका बाजूला यावेळी चांगला फटका. तितकंच चांगला स्वतः गोलंदाज. फॉलो थ्रू मध्ये चांगला क्षेत्ररक्षण. निलेश सांबरेला पूर्णपणे थांबवला गेलाय. इथून पाहिलं तर 3 चेंडूंचा खेळ. आतापर्यंत 6 धावा खर्च केल्यात प्रतीक शिंगडे या गोलंदाजाने. पुढील बॉल. यावेळेस काही जबरदस्त चेंडू बराच काळ वेध आहे. आसमानी टोला गगनाला भिडणारा आलाय. आणखी एक निलेश सांबरेच्या बॅट मधून सीमा रेखा पार. षटकार. इथून पाहिलं तर धावफलक 12 रन ऑन दी बोर्ड. 12 धावा धावफलकावरती जाऊन पोहोचले. इथून चांगला चेंडू हाताळला. योग्य नियंत्रण पद्धतीने चेंडूला हाताळला गेला प्रतीक शिंगडे बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळी सॉफ्ट हँडने खेळण्याचा प्रयत्न. इथून मात्र नक्कीच यस कॉट बियॉन्डच्या माध्यमातून फलंदाज बाद होताना निलेश सांबरेला परतावा लागेल. बॅक टू द पॅव्हिलियन. फलंदाज बाद. व्यक्ती असेल कारण की इथून महत्वाचा सामना आहे. निलेश सांबरे 12 धावा त्याच्या डाबावरती राहिल्या. इथून फलंदाज बाद होताना पाहायला बोलतोय. नवीन बॅटर दाखल झाला मैदानाच्या आतमध्ये सागर दुमाडा. इथून मात्र प्रत्येक धाव महत्वाची असेल. इथून पहिला एक षटकाचा खेळ आपण पहिला एक षटकाच्या समाप्तीकडे धावफलक 12 रन लॉस ऑफ 1 विकेट. MS लायन्स संघ जाऊन पोहोचलाय. इथून नक्कीच 12ची सरासरी गाठली. प्रत्येक पहिल्यात चेंडूवरती जरूर हल्ला बोल केला होता. इथून चांगली सुरुवात होती. कुठेतरी परतावा लागला. निलेश सांबरे. नवीन बॅटर आलाय सागर दुमाडा. स्ट्राईक एंडला पण पहिला आनंद दुमाडा. तर बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळेल विनय उंबरझाडा. बेस्ट वर्सेस बेस्ट. पहिलाच बॉल दुसऱ्या षटकातील. आनंद दुमाडच्या बॅट मधून सरळ बॅटचा वापर. नो चान्स फॉर द फिल्डर. 1 बाउन्स क्लिअर करेल सीमा रेखा पार. चौकार. 4-4. पाहिला तर 16 याकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 16 रन ऑन दी बोर्ड. पुढील बॉल. यावेळेस मात्र काही जबरदस्त इंटू द गॅप मध्ये कार्पेटला रोल करत चेंडू सरळ निघून जाईल सीमा रेखा बाद. चौकार. 4. पुढील बॉल. मोठा प्रहार करायचा होता. इथून नक्की चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन केलं गेलं. डॉट बॉल. बॅक टू बॅक 2 चौकार आल्यानंतर चांगली गोलंदाजी हे देखील पाहिलं जाईल. इथून नक्कीच
चांगला चेंडू वळवलाय जरूर, चेंडूला डॉट बॉल पाहायला आपल्याला. विनय उंबरसाडा बॉलिंग ट्रॅकवरती, तर एका बाजूला आनंद दुमाडा स्ट्राईक एंडला. पुढील बॉल यावेळेस मात्र नक्कीच डॉट बॉल पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी, फलंदाजापासून थोडासा लांब ठेवला चेंडू. चेंडू पडल्यानंतर थोडासा लांब राहिला गेला आणि त्याच कारणास्तव हा डॉट बॉल पाहायला मिळालाय. चांगली गोलंदाजी, बॅक टू बॅक चौकार आल्यानंतर बॅक टू बॅक डॉट बॉल, हे पुनरागमन केलं गोलंदाजाने. पुन्हा एकदा विनय उंबरसाडा. हो, मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर, इस टाइम स्ट्रोक राहिला गेला. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. इथून यस नो मध्ये नक्कीच 2 धावा परिपूर्ण झाल्या. चांगली कॉलिंग होती आणि इथून या महत्वाच्या धावा असतील. इथून 2 धावेने धावफलक पाहिला तर 22 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 22 रन ऑन दी बोर्ड, 22 धावा धावफलकावरती. इथून पहिला शेवटचा आणि अंतिम बॉल असेल दुसऱ्या षटकातील विनय उंबरसाडा बॉलिंग ट्रॅकवरती पाहायला मिळतोय. गोलंदाज विनय, तर एका बाजूला आनंद. बेस्ट वर्सेस बेस्ट. यावेळेस मात्र कुटप्याची लेंथ लाईन होती, कुठेतरी फटका बसलाय, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षण चेंडू खाली आलाय. फलंदाज बाद आनंद दुमाडा बॅक टू द पव्हिलियन. इथून मात्र नक्कीच नो बॅटर दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये. अविकेश गिंबल आलाय, नो बॅटर. इथून पहिला 2 षटकाचा खेळ समाप्ती अखेरीस धावफलक 22 आकड्यावरती जाऊन पोहोचले. 11ची सरासरी गाठली गेली. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये MS लायन्स संघ, दोन्ही संघांना महत्वाचा सामना आहे. इथून अजून आपण पाहिलं तर नूत्री मुंबई संघाने आपली जागा पक्की जरूर केली, पण इथून आतापर्यंत पेंडिंग वरती पाहायला मिळत आहेत. एका बाजूला 394 कामान संघ असेल, तर एका बाजूला आपण पाहिलं युवा माहीम संघ असेल, MS लायन्स संघ असेल. कारण की नक्कीच एंडिंग ब्रेक नंतर आपल्याला पाहायला मिळेल. वैभव धूम बॉलिंग ट्रॅकवरती, उलटच बॉल, काय जबरदस्त इंटू द गॅप मध्ये. क्षेत्ररक्षण पुढे सरजवलाय जरूर. इथून मात्र चांगली क्षेत्ररक्षण होईपर्यंत सिंगल ला डबल मध्ये, कारण की मनीष उराडे आहे त्या ठिकाणी. चांगली क्षेत्ररक्षण राहिला गेला. इथून 2 धावा महत्वाच्या राहिल्या गेल्या आणि या 2 धावाने धावफलक पाहिला तर 24 रन ऑन दी बोर्ड, 24 धावा धावफलकावरती. तिसरे षटक आहे प्रगतीपथावर. वैभव धूम बॉलिंग ट्रॅकवरती पाहायला मिळतोय, कारण की इथून पाहिलं तर सागर दुमाडा स्ट्राईक एंडला. यावेळेस काही जबरदस्त चेंडूला न्याळला, ओळखला आणि सरळ बॅकवर्ड शॉट लेगला आलाय सीमा रेखा पार. षटकार. प्रवृत्ती इथूनच सागर दुबाडाच्या बॅट मधून आलाय षटकार आणि हा महत्वाचा षटकार, कारण की प्रत्येक धाव महत्वाची असेल. इथून पाहिला तर बॉलिंग ट्रॅक वरती वैभव धूम वरती हल्ला बोल केला जातोय. यावेळेस बॅकवर्ड शॉट लेगला, पुन्हा एकदा त्याच दिशेने चेंडू सरळ निघून जाईल सीमा रेखा पार. चौकार. 4. बोर्ड 34 धावा धावफलकावरती. इथून नक्कीच क्षेत्ररक्षण मध्ये थोडस बदल, बॅकवर्ड शॉट लेगला क्षेत्ररक्षण तैनात केलं गेलं. इथून पाहिलं तर मिड विकेटला गोलंदाज पुन्हा एकदा वैभव धूम, तर एका बाजूला सागर दुमाडा. यस, रिव्हर्सचा टेम असफल झालाय. इथून चेंडू सरळ जाऊन विसावला गेलाय. चांगला झेल त्या ठिकाणी परिपूर्ण केला गेला. फलंदाज बाद होताना सागर दुमाडा बॅक टू द पवेलियन.
त्यातमध्ये नवीन बॅटर, नवीन फलंदाज, गोलंदाज वैभव धूम, जिथून षटकार चौकार आल्यानंतर चांगली गोलंदाजी. धावफलक पहिला 34 रन, लॉस ऑफ 3 विकेट. यावेळेस कोलवर टप्प्याची लेंथ लाईन तितका चांगला प्रहार पाहायला मिळाला. एक धाव परिपूर्ण, दुसऱ्या धावीचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या. इथून नक्कीच बॅकअप नव्हतं. या 2 धावा महत्वाच्या असतील. या 2 धाव्याने धावफलक पहिला 36 रन ऑन दी बोर्ड, 36 धावा धावफलकावरती. शेवटचा अंतिम बॉल असेल तिसऱ्या षटकातील. मोठा प्रहार करायचा होता. यावेळी सर्व बॅटचा वापर पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण प्रत्येक शिंगडे त्या चेंडूवरती आले होते. इथून थोडेसे डेंजर रेंजकडे आले होते जरूर. आणि की चौधरी त्या ठिकाणी पाहायला मिळाला. इथून एक धाव परिपूर्ण केली गेली. एक धावीने स्ट्राईक आपल्याकडे असेल. इथून पहिला तर 3 षटकाची होती समाप्ती. 3 षटकाच्या समाप्ती करेस धावफलक आपण पाहिला तर 37 रन, लॉस ऑफ 3 विकेट. फर्स्ट बॅट MS लायन्स संघ. चला घेऊया एक छोटासा ब्रेक आणि देऊया संधी. गोलंदाज मनीष उराडेला मात्र प्रमोट केला गेलाय. इथून पहिला 3 षटकाचा खेळ 12.33 ची सरासरी गाठली गेली. 37 रन ऑन दी बोर्ड लागल्या गेल्या. लॉस ऑफ 3 विकेट. MS लायन्स संघ प्रथम नाणेफेकीचा कॉल जिंकला होता. प्रथम त्या ठिकाणी फलंदाजी स्वीकारली आणि इथून आमंत्रित केलं क्षेत्ररक्षण करण्याकरिता, जिथून युवा माहीम संघ पाहायला मिळतोय. अनिकेत चौधरी तर एका बाजूला मनीष उराडे. रिव्हर्सचा टेम होता, असफल झालाय त्या ठिकाणी. प्रत्येक डॉट बॉल महत्वाचा राहील. डॉट बॉल पाहायला मिळतोय. काय जबरदस्त चांगली गोलंदाजी. कारण की प्रेशर, दबाव, सर्व काही गोष्टी आपल्याला पाहायला मिळत आहेत. मैदानाच्या आतमध्ये महत्वाचा सामना आहे. इथून प्रत्येक दोन्ही संघांना महत्वपूर्ण सामना आहे. कारण की इथून तितकीच चांगली फलंदाजी करावी लागेल. मोठा स्कोर, मोठा धावांचा डोंगर ठेवावा लागेल. यावेळेस मात्र प्लेइंग अवे दी बॉडी, शरीरापासून थोडासा लांब ठेवलाय. व्हाईट बॉल, अतिरिक्त धाव जरूर स्कोर कार्ड वरती ऍड होईल. 38 रन ऑन दी बोर्ड, 38 धावा धाव फलकावरती. यावेळेस मात्र नक्कीच डॉट बॉल पाहायला मिळेल. पुन्हा रगमन केलंय गोलंदाजाने. प्रत्येक चेंडू डॉट बॉल महत्वाचा असेल. अनिकेत चौधरी पूर्णपणे बीट होत असताना, कारण की हा सामना महत्वाचा आहे. मोठा प्रहार करायचा होता. इनसाइड आउटचा फटका जरूर. एक धाव त्या ठिकाणी परिपूर्ण केली गेली. दुसऱ्या धावीचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या. या दुहेऱ्याकडे धावफलक फ्लाय होईल. 40 रन ऑन दी बोर्ड, 40 धावा धावफलकावरती. जबरदस्त दोन्ही संघ मातंबर, तुल्लभ, लौकिक संघ आहेत. इथून अनिकेत चौधरी तर एका बाजूला मनीष उराडे. मोठा प्रहार करायचा होता. मिस टाइम स्ट्रोक जरूर राहिला गेलाय. चेंडू अवेत होता. यस फलंदाज बाद होताना अनिकेत चौधरी बॅक टू द पवेलियन. कैलास काकड आलाय. नो मॅन बॅटर तर एका बाजूला मनीष उराडे. इथून आतापर्यंत आपण पाहिलं चेंज ऑफ पेस, गतीमध्ये व्हेरिएशन झाला. इथून थांबवला जाईल. इथून मात्र खराब विकेट राहिली गेली. जिथून एक धाव थांबवली होती, कुठेतरी एक धाव एक्स्ट्रा खर्च जरूर झाली. इथून महत्वाची धाव असेल. इथून कैलास काकडचं खातं ओपन झालंय. एक या धावेने धावफलक पाहिलं तर 41 रन ऑन दी बोर्ड, 41 धावा. चौथे षटक आपण पहिला प्रगती पथावर आहे. शेवटचा आणि अंतिम बॉल मनीष उराडे बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळतोय. शेवटचा आणि अंतिम बॉल स्ट्राईक एंडला आपण पहिला अविकेश गिम्बॉल 1 to go. मोठा प्रहार करायचा होता, फॉलिंग स्वीप करायचं होतं, पण तसं काही घडलं नाही. डॉट बॉल पाहायला मिळालाय. 4 षटकाची झाली समाप्ती. 4 षटकाच्या समाप्ती करीस धावफलक आपण पाहिला तर 41 रन ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 4 विकेट.
शिंगडे आलाय बॉलिंग ट्रॅकवरती 5व्या क्रमांकाचा गोलंदाज. दुसरं स्पेल असेल. इथून पहिला अगदी षटक आपण पाहिलं होतं. एक विकेट जरूर त्याच्या नावावरती राहिला होता. 12 धावा खर्च केल्या होत्या आणि इथून मात्र हे षटक कोणत्या अनुषंगाने हाताळलं जाईल हे देखील पाहिलं जाईल, कारण की समोर कैलास काकड सारखा फलंदाज आहे. इथून आपण पाहिलं तर MS लायन्स संघाच्या माध्यमातून कोणत्या अनुषंगाने फलंदाजी करेल हे देखील पाहिलं जाईल. पहिलाच बॉल बलवलाय चेंडूला. डॉट बॉल. चांगली सुरुवात म्हणता येईल. इथून 5वा षटक आपण पाहिलं. इथून पहिलाच बॉल कुठेतरी बळवलाय चेंडूला. इथून कैलास काकड पूर्णपणे बीट होत या चेंडूला डॉट बॉलची सांगता राहिली गेली. इथून अजून पण पहिला 5व्या षटकातील 5 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि या 5 चेंडूमध्ये किती धावा जमेल हे देखील पाहिलं जाईल. यावेळेस मात्र या ठिकाणी बॅटिंग रिव्ह्यू आहे. नक्कीच थर्ड अंपायर रेफर केलं गेलंय. इट इज फेअर बॉल, फेअर डिलिव्हरी. ऑन स्क्रीन वरती आपण पाहिला जरूर चांगला फटका जरूर त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. मनीष आहे त्या ठिकाणी तैनात क्षेत्ररक्षक. इथून पाहिला तर धावफलक 1 या धावेने अंकित होईल. 42 रन ऑन द बोर्ड. 5वं षटक प्रगतीपथावर. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत आपण पाहिला. अविकेश किंबल रिवर्ससाठी राहिला होता, असफल झालाय. डॉट बॉल. इथून थोडासा टॉप गिअर मध्ये फलंदाजी करावी लागेल. जिथून पाहिलं तर 5वं षटक आहे प्रगतीपथावर, जिथून 42 धावा टॉप फलकावरती लागल्या गेल्यात. 5वा बॉल. यावेळेस मात्र नक्कीच चांगली गोलंदाजी. इथून डॉट बॉल पाहायला मिळेल. काही जबरदस्त योग्य पद्धतीने मात्र चेंडूला हाताळला जात आहे. शेवटचा आणि अंतिम बॉल असेल. इथून 5वं षटक आहे प्रगतीपथावर. प्रत्येक शिंगड्याने जी कमबॅकिंग गोलंदाजी हाताळली आतापर्यंत, नक्कीच या षटकामध्ये पाहिलं तर एकच धाव खर्च केले आणि एक विकेट जरूर मागील षटकामध्ये राहिला होता. यावेळेस मात्र पूर्णपणे सफल झाले होते. बॉलिंग स्वीप करायचं होतं पण इथून डॉट बॉल पाहायला मिळाला. इथून 5 षटकाचा होते समाप्ती. 5 षटकाच्या समाप्ती करीस धावफलक आपण पाहिलं तर 42 रन, लॉस ऑफ 4 विकेट. इथून पाहिलं तर 6व्या क्रमांकाचा गोलंदाज मनीष शिवराडेला मात्र आणला जात आहे. इथून दुसरा स्पेल असेल आणि या सामन्याचा षटक क्रमांक 6 मनीष शिवराडे. तर एका बाजूला कैलास काकड हा फलंदाज पाहायला मिळतोय. इथून या षटकामध्ये मोठे फटके येतील का हे देखील पाहिलं जाईल. इथून थोडस गेअर चेंज करावं लागेल. टॉप गेअर मध्ये फलंदाजी करावी लागेल. मनीष शिवराडे पहिलाच बॉल.
पहिलाच बॉल कुठेतरी ट्रम्प लाईनच्या बाहेर हाताळला, व्हाईट बॉल. ती सिक्युरिटी बंद करा प्लीज. पुन्हा एकदा तुमच्यापर्यंत मी सूचना करतोय प्लीज. त्याचा जो धूर निघतोय तो मध्ये नक्कीच कॅमेरावरती ब्लर येते, त्याची नोंद असू द्या. मोठा प्रहार करायचा होता, वळावलाय चेंडूला, स्लोवर चेंडू हाताळलाय. ही चांगली गोलंदाजी इथून मनीष उराडे या गोलंदाजाने काही जबरदस्त चेंडू हाताळला गेला. चेंडू पडल्यानंतर आउट स्विंग राहिला गेलाय. इथून नक्कीच प्रत्येक डॉट बॉल थोडासा प्रेशर कन्वर्ट करेल, कारण की इथून पहिला तर 43 रन कुठेतरी चांगली सुरुवात राहिली होती पहिल्या षटकापासून. त्यानंतर जो पारडा थोडासा जड केला गेला. यावेळी हेलिकॉप्टर लँड केलं होतं जरूर इंटू द गॅपमध्ये. क्षेत्ररक्षण आहे, एक धाव मिळाली. दुसऱ्या धावीचा प्रयत्न अचूकरित्या फेकेपर्यंत सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केला गेला आणि या 2 धावा महत्वाच्या राहिल्या गेल्या. या 2 धाव्याने धावफलक 45 रन ऑन दी बोर्ड 45 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. इथून अजूनही आपण पाहिलं तर षटक क्रमांक 6 हे प्रगतीपथावर आहे. 4 चेंडूंचा खेळ अजूनही येणं बाकी असेल. तिथून मनीष उराडे हा बॉलिंग ट्रॅकवरती पाहायला मिळतोय. पुढील बॉल, यावेळी चांगला फटका, इथून मात्र उडवलंय चेंडूला सरळ. बराच कालानंतर आला हा मात्र ऊर्जा देणारा फटका. षटकार 6. मात्र महत्वाचा कुटप्प्याची लेंथ लाईन होती त्याच्यावरती आक्रमण केलं आणि या षटकार महत्वाचा राहिला गेला. यावेळेस उडवलाय, काय जबरदस्त बॅक टू बॅक दुसरा आलाय कैलास काकडच्या बॅट मधून. सीमा रेखा पार षटकार. धावफलकावरती इथून कुठेतरी कैलास काकड शांत राहिला होता, पण इथून मी शांत राहणार नाही हे मैदानामध्ये दर्शवत असताना. अजूनही 2 चेंडू सीएस असतील. 6व्या क्रमांकाच्या षटकामधील मनीष शिवराडेवरती हल्ला बोल केला जातोय. 5वा बॉल, यावेळेस मात्र व्हाईट बॉल पाहायला मिळेल. इथून नक्कीच दबाव आहे, प्रेशर आहे. इथून पाहिलं तर 58 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. पुन्हा एकदा मनीष शिवराडे यावेळेस वळवलाय, काय जबरदस्त चेंडू हाताळला गेलाय. चेंडू पडल्यानंतर नक्कीच थोडासा इथून आपण बघा ऑन स्क्रीन पाहू शकतायत, काय जबरदस्त चेंडू हाताळला गेला. इथून शेवटचा आणि अंतिम बॉल 6व्या षटकातील धावफलक 58 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. यावेळेस व्हाईट बॉल पाहायला मिळेल. एक्स्ट्रा धाबा जरूर खर्च करत असताना मनीष शिवराडे पाहायला मिळतो. 59 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. MS लायन यावेळी चांगला फटका जरूर आहे, क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. इथून मात्र चुकी करणार नाही. यस, गुड जस्ट विकेट टेकन. फलंदाज बाद कैलास काकड बॅक टू द पवेलियन. बॅटर दाखल झालाय सागर धोडी. इथून आयकॉन प्लेअर म्हणून पाहायला मिळाला. इथून MS लायन संघाच्या माध्यमातून स्ट्राईक एंडला पण पाहिला अविकेश गिंबल. बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळेल त्या ठिकाणी विनय उंबरसाडाला मात्र प्रमोट केलं गेलंय. इथून 7व्या क्रमांकाचा गोलंदाज. इथून या 12 चेंडूमध्ये उर्वरित आपण पाहिलं तर किती धावा येतील हे देखील पाहिलं जाईल. पहिलाच बॉल तरी एका बाजूला अविकेश गिंबाल.
मोठा प्रहार सर्व बॅटचा वापर जरूर केलाय. क्षेत्रक्षण त्या ठिकाणी चुकी करतोय प्रतीक आणि हा मात्र नक्की 2 धावा एकच धाव त्या ठिकाणी परिपूर्ण केली जाईल. एकेरी धाब्याने स्ट्राईक मात्र सागर धोडीकर असेल. इथून पहिला तर चांगला फटका जरूर विकेशच्या बॅट मधून आला होता. कुठेतरी संधी निर्माण केली होती पण इथून नक्कीच एक आपण तुमच्यापर्यंत सूचना पोहोचवतोय. मोठा प्रहार केलाय सागर धोडीच्या बॅट मधून. आसमानी टोला गगनाला गवसणी घालणारा आलाय सीमा रेखा पार. षटकार 6. जर एम एस लायन्स संघाने 80 धावा काढल्या आणि इथून आपण पाहिलं तर युवा माहीम संघाला 52 धावीवरती ऑल आउट करावं लागेल आणि 80 धावा तुम्हाला माहीम संघाला मात्र 5 षटकामध्ये परिपूर्ण करावे लागतील. समज तुमचं अजून यायचं बाकी आहे. गुणलेखक आमच्यापर्यंत पोहोचवला जरूर. इथून 80 धावा जर आपण पाहिल्या एम एस लायन्स संघाने काढल्या आणि तिथून जर 52 धावावरती ऑल आउट करतोय तर नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल युवा माहीम संघाला 52 धावावरती ऑल आउट करावं लागेल. इथून पहिला तर 66 सागर धोडी. यावेळी काही जबरदस्त चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिला गेलाय. डॉट बॉल, प्रत्येक डॉट बॉल महत्वाचा असेल. इथून पहिला तर धावफलक 66 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. सागर धोडी संघासाठी संकट मोचन बनावं लागेल. विनय उंबरसाडा यावेळेस काही जबरदस्त चेंडू हाताळला गेलाय. इथून मात्र चेंज ऑफ पेस गतीमध्ये व्हेरिएशन झालंय. डॉट बॉल. षटकार आल्यानंतर हे पुनरागमन आहे. विनय उंबरसाडा काही जबरदस्त गोलंदाजी. पुढील बॉल यावेळी सोडवलाय जरूर सागर धोडीच्या बॅट मधून. चेंडू येईल सरळ आउट ऑफ द पार्क. षटकार. काही जबरदस्त या ठिकाणी षटकार. धावफलक पाहिला तर 72 धावा धावफलकावरती. जिथून जेवढ्यात जास्त धावा होतील तेवढ्यात जास्त आपण एम एस लायन्स संघाला मात्र प्रॉफिट राहील. पण पहिलं तर सागर धोडी संकट मोचन बनतोय जरूर. आतापर्यंत 13 धावा जरूर खर्च केल्यात विनय उंबरसाडा हे गोलंदाजाने. रिव्ह्यू आहे. यस नो बॉल आहे. इथून मात्र नक्कीच ओव्हरस्टेपिंगचा नो आहे. पण पाहिलं तर काही जबरदस्त या ठिकाणी एक आणखी एक चेंडू पाहायला मिळेल जिथून कुठेतरी सागर धोडीला मात्र हे लायसन्स वाला चेंडू पाहायला मिळेल. फ्रीड आहे. यावेळेस काय जबरदस्त चेंडू हाताळला गेलाय. डॉट बॉल. इथून कमबॅकिंग गोलंदाजी. गोलंदाज पुन्हा एकदा विनय उंबरसाडा. 1 to go. यावेळेस काय जबरदस्त हळूवार पद्धतीने चेंडूला हाताळला गेलाय. डॉट बॉल. इथून पाहिलं तर 7 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. 7 षटकाच्या समाप्तीखेरीज धावफलक पाहिला तर 73 लॉस ऑफ 5 विकेट एम एस लायन्स संघ.
तर स्ट्राईक हँडला पण पहिला अविकेश गिंबल. वैभव धूम शेवटचा आणि अंतिम. चांगला फटका जरूर आहे त्या ठिकाणी. एकच धाव परिपूर्ण केली जाईल. एकेरी धावेने मात्र सागर धोनीला स्ट्राईक एंडला आणलं जाईल. कारण की अजूनही आपण पाहिलं तर पाच चेंडूंचा या ठिकाणी खेळ अजूनही बाकी आहे. जिथून धावफलक पाहिला तर 74 रन ऑन दी बोर्ड. गोलंदाज वैभव धूम तर एका बाजूला पण पहिला सागर धोनी. इथून चेंज ऑफ फेस गतीमध्ये परिवर्तन केलं गेलंय. डॉट बॉल, प्रत्येक डॉट बॉल महत्वाचा असेल. इथून अजून आपण पाहिलं तर 4 चेंडूंचा खेळ शेष असेल. वैभव धूम काय जबरदस्त गोलंदाजी, प्रेशरला न जुमाताना यावेळी सोडवलाय सागरच्या बॅट मधून. चेंडू येईल सरळ सीमा रेखापार. इथं धावफलक पाहिलाय तर 80 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. इथून शेवटच्या अंतिम 3 चेंडूंचा खेळ शेष. चेंज ऑफ फेस केला यावेळेस मात्र फटका फसलाय. क्षेत्ररक्षण चुके करणार नाही प्रतीक शिंगडे त्या ठिकाणी. गुड जज विकेट टेकन. फलंदाज बाद सागर धोनी बॅक टू द पवेलियन. इथून पहिला तर शेवटच्या अंतिम 2 चेंडूंचा खेळ शेष असेल. इथून नवीन बॅटर प्रफुल्ल नाईक त्या ठिकाणी दाखल झालाय. बॉलिंग ट्रॅकवरती वैभव धूम याने आतापर्यंत चांगली गोलंदाजी. डेट ओव्हरचा स्पेशलिस्ट गोलंदाज. येस यू मिस आय विल डेफिनेटली हिट. फलंदाज बाद प्रफुल्ल नाईक बॅक टू द पवेलियन. आशिष रावते आलाय. शेवटचा आणि अंतिम बॉल. बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहिला वैभव धूम चांगली गोलंदाजी. शेवटचा आणि अंतिम बॉल असेल. चांगला फटका जरूर आहे. इंटू द गॅप मध्ये कार्पेटला रोल करत चेंडू तितकं चांगलं आर्यन त्या ठिकाणी पाहायला मिळाला. चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून 2 धाबा जरूर परिपूर्ण केल्या गेल्या. आणि या 2 धाब्याने धावफलक आपण पाहिलं तर 82 रन 82 धाबा जमवल्या गेल्या आणि 83 धाबांचं लक्ष हे समोर ठेवलं गेलंय. तिथून म्हणजे युवा माहीम संघाला
त्या ठिकाणी सलामीर जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्या. बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळेल अनिकेत चौधरी. गतीचा रफ्तार, रफ्तार की सौदागर. इथून 54 धावा डिफेन्स कराव्या लागतील, जिथून 54 धावावरती थांबावं लागेल युवा माहीम संघाला. यस, गोलंदाज आपण पहिला त्या ठिकाणी अनिकेत चौधरी. तर एका बाजूला स्ट्राईक एंडला प्रतीक शिंगडे, नॉन स्ट्राईक एंडला उमेश पटारी. गोलंदाज पुन्हा एकदा पहिलाच बॉल अनिकेत चौधरी. पहिलाच बॉल चेंज ऑफ पेस केलं. इथून मात्र नक्कीच डायरेक्ट हिट पाहायला मिळाले, पण इथून मात्र नक्कीच 2 धावा परिपूर्ण केल्या जातील. इथून मात्र प्रत्येक धाव महत्वाची असेल. यस, थर्ड अंपायर रिव्ह्यू भीमरसाठी हाईट. सर तुम्ही जे नितेश कदम सर. यस, इथून फेअर डिलिव्हरी पाहायला मिळाले. गोलंदाज अनिकेत चौधरी. तर एका बाजूला पण पहिला प्रतीक शिंगडे. मोठा प्रहार करायचा होता, वेगावरती स्वार झालाय. डॉट बॉल. पुन्हा एकदा तुमच्यापर्यंत सूचना पोहोचवतोय. इथून MS लायन संघाला 54 धावापर्यंत थांबवायचं आहे. जरी ऑल आउट झाला नसेल युवा माहीम संघ तरी चालेल, पण इथून 54 धावापर्यंत थांबवायचं असेल. आणि तसेच युवा माहीम संघाला पण पहिलं तर जिथून 5.4 आपण आधीच म्हटलं होतं, 5 षटक आणि 4 चेंडू मध्ये तुम्हाला 83 धावा या मात्र टार्गेट पूर्ण करायचं आहे, याची नोंद असू द्या. अनिकेत चौधरी पुढील बॉल. यावेळेस काय जबरदस्त ब्लॉक हॉलचा चेंडू, त्याच्यावरती आक्रमण केलं होतं, पण इथून मात्र नक्कीच डॉट बॉल पाहायला मिळेल. प्रत्येक डॉट बॉल प्रेशर प्रेशर आणि प्रेशर कन्वर्ट करेल. इथून पाहिलं तर चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी पाहायला मिळते. इथून पाहिलं तर प्रत्येक शिंगडे पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट बॉल. अनिकेत चौधरी, दोन्ही संघांना महत्वाचा सामना आहे. जिथून पाहिलं तर अनिकेत चौधरी आतापर्यंत चांगली गोलंदाजी, आतापर्यंत 2 धावा बाईच्या स्वरूपामध्ये जरूर खर्च करत असताना. पुढील बॉल अनिकेत चौधरी. तर एका बाजूला प्रतीक. यावेळेस प्लेइंग विथ बॉडी, शरीरापासून थोडासा लांब ठेवलाय. इथून नक्की डॉट बॉल पाहायला मिळतोय. इथून रिव्ह्यू आलाय. बॅटिंग टीम
यस फेअर डिलिव्हरी. इथून डॉट बॉल. चांगली गोलंदाजी. इथून आतापर्यंत पहिला 4 चेंडूंचा खेळ. गोलंदाज पुन्हा एकदा अनिकेत चौधरी. गतीचा रफ्तार रफ्तार की सौदागर या वेळेस डॉट बॉल. काही जबरदस्त या ठिकाणी गोलंदाजी. प्रत्येक डॉट बॉल महत्वाचा असेल. जिथून पाहिला तर शेवटचा आणि अंतिम बॉल. इथून पाहिलं तर शेवटचा आणि अंतिम बॉल. अनिकेत चौधरी बॉलिंग ट्रॅक वरती. तर एका बाजूला प्रतीक शिंगडे. शेवटचा आणि अंतिम बॉल. 1 to go. सन्मान दिला या चेंडूवरती. एक धाव त्या ठिकाणी जरूर परिपूर्ण केली जाईल. एकेरी धावेने मात्र धावफलक जाऊन पोहोचले. एक षटकाच्या समाप्तीकरीस 3 धावा. 3 रन ऑन दी बोर्ड. 3 धावा धावफलकावरती. एक षटकाची झाली समाप्ती. तीन धावा फक्त खर्च केल्या अनिकेत चौधरी या गोलंदाजाने. जिथून सागर धोडीला मात्र प्रमोट केलं गेलंय. जिथून दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज. तर एका बाजूला स्ट्राईक एंडला पण पहिला प्रतीक शिंगडे आहे. पहिलाच बॉल. सागर धोडी बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेस मात्र ट्रम्प लाईनच्या बाहेर थोडासा व्हाईट बॉल पाहायला मिळेल. अतिरिक्त धाव जरूर स्कोर कार्ड वरती ऍड होईल. 4 रन ऑन दी बोर्ड. पुन्हा एकदा सागर धोडी. मोठा प्रहार केलाय जरूर. चेंडूला सरळ पाठवलाय सीमा रेखा पार. षटकार. ऑन दी बोर्ड. 10 धावा धाव फलकावरती. चांगला फटका होता. टप्प्याची लेंथ लाईन होती. चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिला आणि त्याच कारणास्तव चेंडूला सरळ लॉप केला षटकारामध्ये. पुढील बॉल सागर धोडी. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न नाही. काही जबरदस्त क्रिकेटचा देखणा आणि दर्जेदार पाहायला मिळेल का. चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं गेलं. इथून नक्कीच प्रॉपर फेकीपर्यंत 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या. या दुहेऱ्याकडे धावफलक 12. 12 रन ऑन दी बोर्ड कडावरती जाऊन पोहोचले. चांगली गोलंदाजी चांगली फलंदाजी दोन्ही संघांना करो या मरोची स्थिती पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला युवा माहीम तर एका बाजूला MS लायन संघ पाहायला मिळतोय. मोठा प्रहार केला यावेळेस. काय जबरदस्त परफेक्ट इलिव्हेशन. चेंडूला सरळ पाठवलाय सीमा रेखा पार. षटकार. काही जबरदस्त फलंदाजी करत असताना प्रतीक शिंगडे याच्या बॅट मधून 2 षटकार जरूर राहिले गेले. पहिलाच चेंडू कुठेतरी वाईट हाताळला. त्यानंतर खराब गोलंदाजी सागर धोडी. मोठा प्रहार केलाय जरूर. इनसाइड आउटचा फटका. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. नक्कीच एकच धावेवर सॅटिस्फाय व्हावं लागेल. एकेरी धावेने धावफलक पाहिलं तर 19 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 19 रन ऑन दी बोर्ड. काही जबरदस्त. या सामन्याकडे सर्व प्रेक्षक वर्गांचं खेळाडू वर्गांचं लक्ष वेधलं गेलंय. कारण की इथून हा महत्वाचा सामना आहे. इथून पाहिलं तर 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत आपण पाहिला. धावफलक 19 रन ऑन दी बोर्ड. 19 धावा धावफलकावरती.
मोठा प्रहार केलाय उमेशच्या बॅट मधून. षटकार येईल का चौकार येईल, पण इथून मात्र क्षेत्ररक्षण राहिलं होतं, पण इथून मात्र नक्की चेंडू सरळ निघून जाईल. सीमा रेखा पार चौकार. शेवटचा अंतिम बॉल. मोठा प्रहार केलाय उमेशच्या बॅट मधून. फटका फसलाय जरूर. याही वेळेस मात्र क्षेत्ररक्षक सागर दुमाडा त्या ठिकाणी चुकी करतोय आणि त्या ठिकाणी 2 धावा परिपूर्ण केल्या जातील आणि या दुहेऱ्याकडे धावफलक जाऊन पोहोचेल. 25 रन ऑन दी बोर्ड. 25 धावा धावफलकावरती. 2 षटकाची झाली समाप्ती. इथून 83 धावा देखील मात्र आपण पाहिला. इथून नक्कीच एफर्ट जरूर राहिले होते सागर धुमाड्याच्या माध्यमातून. इथून पाहिलं तर तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज अनिकेत चौधरी. समोर आपण पाहिला तर प्रतीक शिंगडे. गोलंदाज अनिकेत चौधरी तर एका बाजूला प्रतीक शिंगडे. यस, इथून मात्र काही जबरदस्त अचूकरित्या चेंडू हाताळला गेलाय. काही जबरदस्त गोलंदाजी. डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल प्रेशर कन्वर्ट करेल. यस, रिव्ह्यू. इट इज फेअर डिलिव्हरी. डॉट बॉल. चांगली सुरुवात. अनिकेत चौधरी या गोलंदाजाने पहिलाच बॉल डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल प्रेशर कन्वर्ट करेल. इथून ऑन स्क्रीन वरती आपण पाहू शकाल काही जबरदस्त चेंडू वेगाने मात्र हाताळला गेलाय. कारण की म्हणूनच वेगवान गतिवान या गोलंदाजाला पाहिलं जातं. इथून मात्र काही जबरदस्त चेंडू हाताळलाय. डॉट बॉल पाहायला मिळतोय. प्रत्येक डॉट बॉल भन्नाट वेग, तेज तर्रार, वेगावरती स्वर. डॉट बॉल. काही जबरदस्त गोलंदाजी. ऑन स्क्रीन वरती आपण पाहिलं तर अचूकरित्या चेंडू योग्य पद्धतीने हाताळला गेलाय. डॉट बॉल. अनिकेत चौधरी या गोलंदाजाने आतापर्यंत प्रभावित केलं गेलंय. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट बॉल. चेंडू पेस केलं होतं. इथून चेंडूला सोडणार नाही. फुल टच बॉल. फुल टोल वसूल करेल. चेंडू सरळ निघून जाईल. सी मार्गा पार. षटकार. टप्प्याची लेंथ लाईन. चेंडू पडल्यानंतर थोडासा उचली घेतोय. तिखट बाउन्सर पाहायला मिळालाय. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी. इथून आतापर्यंत 6 धावा खर्च करतोय.
आणि काही चौधरी तर एका बाजूला प्रतीक शिंगडे. बेस्ट वर्सेस बेस्ट अशी लढत पाहायला मिळते. 5वा बॉल तिसऱ्या षटकातील. यावेळेस मात्र नक्की चेंडूला सरळ पाठवलाय सीमा रेखा पार. षटकार. इथून आपण पाहिलं तर अजूनही युवा माहीम संघाला येणारे चेंडू 17 आणि 46 धावीची आवश्यकता असेल. कारण की इथून तुम्हाला पाहिलं तर 5.4 आपण पाहिलं. इथून हे टार्गेट कंपल्सरी करायचं आहे. याच इथून मात्र चांगला चेंडू हाताळला गेला. एकच धाव त्या ठिकाणी एक धावीने मात्र स्ट्राईक आपल्याकडे असेल. इथून पाहिलं तर येणारे चेंडू 16 आणि 45 धावीची आवश्यकता असेल युवा माहीम संघाला. सोळा धावा डिफेन्स करायचे आहेत MS लायन्स संघाला. आणि इथून पाहिलं तर बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा सागर धोडीला प्रमोट केलं गेलंय. त्या बाजूला पण पाहिलं प्रतीक शिंगडे. मागील मॅच मध्ये चांगली कामगिरी. आता पण देखील संघासाठी संकट मोचन. मोठा प्रहार केलाय. खोलवर टप्प्याची लेंथ लाईन. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आहे. गुड जज विकेट टेकन. फलंदाज बाद प्रतीक शिंगडे. बॅक टू द पवेलियन. गोलंदाज पुन्हा एकदा सागर धोडी. मोठा प्रहार करायचा होता. चेंज ऑफ द पेस. प्लेट अँड मिस डॉट बॉल. इथून काही जबरदस्त. प्रत्येक डॉट बॉल महत्वाचा असेल. इथून विनाई उंबरझाडाला इथून पूर्णपणे थांबवलं गेलं. सागर धोडी या गोलंदाजाने मागील षटक जरूर माझं महागडं हाताळलं, पण इथून मी चांगली गोलंदाजी हाताळेल हे देखील प्रश्नचिन्ह पाहायला मिळते. सागर धोडी तर एका बाजूला विनय उंबरसाडा. गोलंदाज पुन्हा एकदा सागर तर एका बाजूला विनय उंबरसाडा. मोठा प्रहार केलाय जरूर. इथून क्षेत्ररक्षण पोहोचेल का? पण इथून नो चान्स फॉर द फिल्डर. चेंडू सरळ निघून जाईल.
यावेळी फुलटॉस बॉल यावेळेस विनयच्या बॅट मधून आणखी एक गेल सीमा रेखा पार षटकार. इथून 12 चेंडू आणि 33 धाबीची गरज असेल. 12 चेंडू 33 धाबा. काय जबरदस्त सामना रंगलाय मैदानाच्या आतमध्ये. 12 चेंडू 33 धाबा. प्रत्येक चेंडू महत्वाचा असेल. मोठा प्रहार केलाय जरूर. इनसाइड आउटचा फटका. क्षेत्ररक्षण पुढे सरसावलाय. एकच धाब त्या ठिकाणी एकच धाबेवरती सॅटिस्फाय व्हावं लागेल. इथून पाहिलं तर 11 चेंडू 32 हे सामन्याचे इक्वेशन पाहायला मिळेल. युवा माहीम संघाला 11 चेंडू आणि 32 धाबेची आवश्यकता आहे. अकरा चेंडू 32. गोलंदाज पुन्हा एकदा सागर दोडी. यस प्लेट अँड बेस डॉट बॉल. इथून पाहिला तर 10 चेंडू 32 ची गरज असेल. आवश्यकता असेल 32 धाबीची आवश्यकता. गोलंदाज आपण पाहिलं तर आशिष सुतार की रावते. रावते. इथून आपण पाहिलं तर 10 चेंडू 32 असं समीकरण बनलं गेलंय. इथून मात्र हे षटक निर्णायक असेल. जिथून पाहिलं तर अजूनही संघर्षाची पराकाष्ठा करत असताना युवा माहीम संघ. तर एका बाजूला विनय उंबरसाडा ज्याचं बॅट मधून 2 षटकार जरूर आले. महत्वाचे षटकार. 10 चेंडू 32 धावा. यावेळी बेस्ट टाइम चौक जरूर राहिलाय. चेंडू बराच काळ हवेत. क्षेत्ररक्षण त्या चेंडू खाली आले होते पण इथून मात्र नक्कीच इथून एकच धाव परिपूर्ण केली गेली. इथून पाहिलं तर येणारे चेंडू 9 आणि 31 धावेची आवश्यकता असेल. 9 चेंडू 31 धावा हे सामन्याचं समीकरण आहे. हा झेल नक्कीच महत्वाचा होता. हा झेल जर कॅरी केला गेला असता तर नक्कीच थोडासा रंगतदार. यावेळी सोडवलाय उमेश पठारीच्या बॅट मधून. चेंडू वेत आहे. क्षेत्ररक्षण चुकी करणार नाही. गुड जज विकेट टेकन. फलंदाज बाद उमेश पठारी बॅक टू द पवेलियन. वैभव धूम त्या ठिकाणी पाहायला मिळेल.
यावेळेस काही जबरदस्त चेंडू हाताळला गेलाय. इथून मात्र नक्कीच डॉट बॉल पाहायला मिळाला आहे. इथून पाहिलं तर येणारे चेंडू 7 आणि 31 धावेची गरज असेल. काही जबरदस्त प्रत्येक डॉट बॉल महत्वाचा प्रेशर कन्वर्ट करेल. फुलटच बॉल चांगला फटका जरूर क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. एकच धाव त्या ठिकाणी परिपूर्ण केली जाईल. इथून येणारे चेंडू आपण पाहिले 6 आणि 30 धावेची गरज असेल. हा चेंडू महत्वाचा असेल. इथून पाहिला तर 6 चेंडू आणि 30 ची गरज. हा चेंडू महत्वाचा आहे. गोलंदाज पुन्हा एकदा पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. इथून पाहिलं तर 5 चेंडू 30 ची गरज. 5 चेंडू 5 षटकार येतील का हे देखील पाहिलं जाईल. काही जबरदस्त. इथून म्हणून म्हणतात ना, हिमतीचा होऊ दे सूर्योदय, अंधारावरती मात दे, एकटं लढतय लेकरू तुझं, पण दुसरं काही नको देवा, आशीर्वादाचं साथ दे. 5 चेंडू 30 ची गरज. गोलंदाज पुन्हा एकदा रिवर्स अटेम असबल डॉट बॉल. काही जबरदस्त गोलंदाजी. इथून आपण पाहिला तर नक्कीच येणारे चेंडू 4 आणि 30 धावेची आवश्यकता असेल. हे समीकरण थोडंसं बाहेरचं बनलंय. इथून पाहिलं तर येणारे चेंडू 4 आणि 30 ची गरज आहे. इथून नक्कीच कुठेतरी संधी निर्माण होते आणि इथून मात्र संधीचं सोनं करता आलं नाही. कारण की इथून पाहिलं तर युवा माहीम संघाकडे ती फलंदाजी होती, पण इथून कुठेतरी प्रत्येक शिंगडेची विकेट गेली आणि ती टर्निंग पॉइंट ठरली गेली. इथून पाहिलं तर येणारे चेंडू 4 आणि 30 ची गरज असेल. ची गरज असेल. धावफलक 53. फक्त एक धाव डिपेंड करायची आहे एमएस लायन्स संघाला. इथून हे सगळं होईल का हे देखील पाहिलं जाईल. पहिलाच बॉल चांगल्या पद्धतीने डॉट बॉल पाहायला मिळेल. काही जबरदस्त. इथून आपण पहिला तर शेवटचे अंतिम आपण पहिला अजूनही 3 चेंडू आहेत जिथून 30 धावा डिफेन्स होतील का हे देखील पाहिलं जाईल. एक धाव जरूर समस्व. यावेळेस मोठा प्रहार जरूर केला. बेस्ट टाइम चेंडू सरळ निघून जाईल सीमारेखा पार. षटकार. हा महत्वाचा षटकार जरूर त्या ठिकाणी. इथून येणारे चेंडू 2 आणि 30 धावेची 24 पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. चांगला क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. सागर थोडी तैनात. एकच धाव. इथून नक्कीच यावेळी चांगला फटका जरूर. चेंडूला सरळ पाठवलाय सीमारेखा पार. षटकार. गोलंदाज निलेश त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. यावेळी चांगला फटका जरूर आहे. चेंडूला सरळ पाठवलाय षटकारामध्ये आणि या षटकाराने आपण पाहिला तर धावफलक जाऊन पोहोचलाय. धावफलक 72 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 72 रन ऑन दी बोर्ड. चौकार षटकारांचा पाऊस पाहायला मिळतोय. जरूर युवा माहीम संघ कुठेतरी टार्गेट सेट केलं होतं, पण इथून यावेळेस काय जबरदस्त देखणा दर्जेदार आणखी एक आलाय षटकार.
अविकेश गिंबल आलाय बॉलिंग ट्रॅक वरती. अजूनही पाहिलं तर हे टार्गेट पूर्ण करण्यासाठी आपण पाहिलं तर अजूनही 5 धावीची आवश्यकता आहे. वैभव धूम त्या ठिकाणी पाहायला मिळतो. स्ट्राईक एंडला नो स्ट्राईक एंडला विनय उंबरसाडा. चांगला फटका जरूर त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. इथून चेंडू सरळ निघून जाईल सीमा रेखा पार चौकार. आणि चौकाराने आपण पाहिलं तर धावफलक 82 रन ऑन दी बोर्ड. अजून एक धावीची आवश्यकता असेल इथून युवा माहीम संघाला. मोठा प्रहार करायचा होता. यस सिंगलने मात्र नक्कीच या धावा. कॉंग्रॅच्युलेशन युवा माहीम संघ या ठिकाणी विजयश्री संपादित करतोय. परंतु आपण पाहिला हल्टक टीम या ठिकाणी MS लायन्स संघ खूप चांगलं क्रिकेट तुमच्या माध्यमातून जरूर राहिला. चला प्लेअर ऑफ द मॅच या आपण लगेच विनय उंबरसाडा करतोय प्लेअर ऑफ द मॅच. इथून मी विनंती करेन आपण लगेच प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्ड घेण्यासाठी यायचा.